नमस्कार, गणपती बाप्पा मोरया. पुना गाडगीळ अँड सन्स प्रस्तुत बाप्पा सोबत गप्पा, को पावर्ड बाय निसर्ग हर्ब्स आणि बर्वा स्किन थेरपी. आज मी आलेलो आहे गिरगावमध्ये. कुठे? केशवजी नाईक चाळ. मुंबईतला पहिला गणेशोत्सव, पहिला गणपती आणि यांचं हे 131वं वर्ष आहे. बापरे, मला खूप उत्सुकता आहे. तिथे आता आरती होणार आहे. आरती आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आम्ही तिथे उभे राहणार आहोत आरतीसाठी आणि त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत की ही परंपरा काय एवढ्या वर्षाची. या माझ्या मागे या. गणपती बाप्पा मोरया. चला. नमस्कार नमस्कार नमस्कार. आपल्या लाडक्या बाप्पाला मोदक खूप आवडतात म्हणून मी छान मोदक घेऊन आलो. गुरुजी घ्या. हो श्रीमन कामना पूर्ती. जय देव जय देव. हे सदना संकष्टी पावावे, निर्वाणी रक्षावे सुरवर. जय देव जय देव. मुंबईतला पहिला गणपती बाप्पा केशवजी चाळीतला आणि इथे खरं तर रोज भक्तगण येतात, दर्शन घेतात, बाप्पाच्या चरणी डोकं ठेवतात. मला सांगा तुम्ही कुठे राहता? मी पणसवाडीत, गिरगावातच पणसवाडीत राहतो. बरं बरं. आणि किती वर्षापासून इथे या गणपतीला येतात? मी जवळजवळ माझं वय 42 आहे आणि मला वाटत नाही मी 1 वर्ष पण मिस केलं असेल. फक्त लॉकडाऊनमध्ये 1 वर्ष. बरं, ते तर सगळ्यांनी हे केलं, पण लहानपणापासून येतात. येतो म्हणजे गणपती बाप्पा विराजमान झाले की पहिल्या दिवशी दर्शन घ्यायचंच. पहिला गणपती, मानाचा गणपती. येतोच. तुला कसं वाटतं ग? तू काय मागितलं आज बाप्पाकडे? असं नमस्कार केला छान छान बाप्पाला. मी बघितलं तुला नमस्कार करताना आणि तू मग मनातल्या मनात काय म्हणाली? गणपती बाप्पा मोरया. सगळ्यांना सुख समृद्धी मिळू दे. निसर्ग हर्ब. जसं गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे, तसंच हे निसर्ग हर्ब जे आहेत ना, बुद्धिवर्धक जसं असतं ना, बुद्धिवर्धक मुलांसाठी, मोठ्यांसाठी, सगळ्यांसाठीच असे छान आयुर्वेदिक प्रोडक्ट बनवतं. तर ते प्रोडक्ट आम्हाला तुम्हाला द्यायचं. थँक्यू. समजा तुमचे मिस्टर, तुम्ही म्हणलात येताना भाजी घेऊन या आणि ते विसरले तर लगेच 1 टोपण द्यायचं त्यांना. निसर्ग हर्ब्स. बाप्पा सोबत गप्पा. बाप्पा सोबत गप्पा. बाप्पा सोबत गप्पा. बाप्पा सोबत गप्पा. मंडळी, आज मी आलेलो आहे मुंबईचा पहिला गणेशोत्सव, पहिला गणपती केशवजी चाळ या ठिकाणी, या चाळीत आलेलो आहे. आज आपण यांच्याशी संवाद साधणार आहोत, गप्पा मारणार आहोत. कारण कार्यक्रमाचं नाव आहे बाप्पा सोबत गप्पा. म्हणजे बाप्पा आपल्या सोबत आहेत, फक्त गप्पाची कमी आहे. ती उणीव आता आपण भरून काढणार आहोत. 1893 साली लोकमान्यांच्या प्रेरणेने सुरू झालेला मुंबईतला पहिला गणपती उत्सव आणि त्या गणेशोत्सवाचे आम्ही कार्यकर्ते आणि कार्यकारी मंडळात आम्हाला संधी मिळते या पद्धतीने सुद्धा धन्यवाद आणि खूप उपकृत ठरतो. सांगायचं झालं तर या आता आमची वास्तू जवळजवळ गेली 150 वर्ष वास्तू जी आहे. तर जशी आमची चाळीची जशी 150 वर्ष, म्हणजे 150 वर्ष कमीत कमी माझ्या माहितीप्रमाणे आहेत. कारण आता माझं 3rd जनरेशन या कार्यकारी मंडळात मी माझे काम करतोय. तुझ मागतो मी आता, मागतो आता, तुझ मागतो मी आता, मागतो आता मज द्यावे
मागतो मी आता. बरवा स्किन थेरपीचे जे प्रोडक्ट आहेत, ब्युटी प्रोडक्ट, ते सुद्धा तुम्ही मागवा. त्याच्यामध्ये गाईचं तूप आहे. त्यामुळे सध्या खूप जोरदार आमच्या इंडस्ट्रीत सुद्धा बरवाची जोरदार चर्चा आहे. आता नका करू त्वचेची परवा, तुम्ही साबण वापरा, बरवा घ्या आणि तिकडे दाखवा. ओय पिंट्या थांब ना, तू बरवाला कव्हर करतोस, बरवाला कव्हर. त्यांनी पैसे दिलेत मला कार्यक्रमाला. महिलांचा सहभाग असतो. आमच्याकडे एक महिला दिन म्हणून आम्ही साजरा करतो. वेगळेपण आमचं सांगायचं म्हणजे की ज्या दिवशी संपूर्ण महिलाच गणेशोत्सवाचा कार्यक्रम करतात. सकाळच्या पूजेपासून गणपतीला एक दिवस महिलांसाठी हळदी कुंकू असतं, महिलाच आरती करतात. त्या दिवशी कार्यक्रम महिलांच्या स्पर्धा असतात. त्यामुळे ते सगळं महिलांच्या ताब्यात असतं. आणि एक दिवस आम्ही हा युवकांसाठी ठेवलेला आहे की तो युवकांसाठी तो दिवस अधिकृत असतो की ते सगळं तरुणांनीच करायचं त्या दिवशी. आणि त्यामुळे काय होतं, त्यांना संधी मिळते, त्यांचे वेगवेगळे प्रोग्राम्स ते करू शकतात. आणि हे आमच्यासाठी ना एक मोठं मॅनेजमेंट स्कूल आहे. 1992 साली 100वा उत्सव होतो या गणेशोत्सवाचा. आणि मी खूप लहान होतो, मी दुसरीत होतो. पण 10 दिवस दिग्गज कलाकारांची मांदियाळी होती. म्हणजे अभिषेकी बुवा, पंडित हृदयनाथ मंगेशकर, कल्याणजी आनंदजी पासून ते अनेक दिग्गज कलाकार कार्यक्रमाचं सादरीकरण करून गेले इकडे. म्हणजे आम्हाला कळत नव्हतं, पण आता कळतंय की ते किती मोठे कार्यक्रम होते त्यावेळेचे. आणि कल्याणजी आनंदजींच्या कार्यक्रमात तर त्यावेळेचं अख्खं बॉलिवूड त्यांनी आणलेलं फक्त गणपतीच्या प्रेमापोटी. ओंकार स्वरूपा, ओंकार स्वरूपा. वा 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 वा, गणपती बाप्पा. मंडळी, आत्ता गणपती बाप्पाच्या या गाभाऱ्यामध्ये आपल्यासोबत आहेत विनय सर, आणि ते इथले पुजारी सुद्धा आहेत आणि मंडळाचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत. सर, दोन भूमिका, सर आणि गुरुजी असं दोन्ही म्हणतो मी तुम्हाला. तुम्ही दोन्ही भूमिका खूप छानपणे वठवताय. कसं वाटतं? मी प्रयत्न करतोय. गणपतीने मला संधी दिली आहे, त्या संधीचा मी उपयोग करून मला जेवढी सेवा करता येईल गणपतीची तेवढी मी करतो आहे. याच्या आधी मी गणेशाचा जे हिशोब वगैरे सगळं मीच बघत होतो. सगळं मी करतोय माझ्याप्रमाणे, जेवढं गणपती बुद्धी देतो त्याप्रमाणे करतोच आहे. बाप्पा, माझ्या कार्यक्रमाचं नाव आहे बाप्पासोबत गप्पा. त्याच्यामुळं रोज तुझ्याशी थोडा वेळ का होईना गप्पा माराविषयी वाटतं. आज मी आलोय केशवजी नाईक चाळीमध्ये, आणि इथे आल्यानंतर इथल्या लोकांनी, इथल्या गणेश भक्तांनी मला सांगितलं की गेली 131 वर्ष तू या चाळीमध्ये विराजमान होतोस. 131 वर्षापासून तू इथल्या लोकांना प्रेम देतोयस, आशीर्वाद देतोयस. खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं इथल्या चाळीतली लोक ही सगळ्यात भाग्यवान, नशीबवान. हल्ली ना बाप्पा, माणसामधला ना संवाद कमी झाला. फोनवरचं बोलणं वाढलो, पण संवाद कमी झाला. आधी कसं पारावरच्या गप्पा असायच्या, वाट्यावर माणसं बसायची, दुःख सुख सगळी शेअर करायची, पण ते आता संपुष्टात चाललं. पण इथे आल्यानंतर, म्हणजे या चाळीत आल्यावर असं वाटलं की अरे आहे अजून टिकून आहे. म्हणजे इथली माणसं एकमेकाच्या सुखात दुःखात सहभागी होतात. सण उत्सव एकत्र साजरे करतात. कुठलं संकट आलं सगळेजण पाठीमागं ठामपणे उभे राहतात. किती चांगली गोष्ट आहे बाप्पा. अहो, अंगत पंगत हा शब्दच लोप पावत चालला आता. आधी सगळेजण अंगत पंगत करायचे, म्हणजे आपल्याकडे जेवणात जे केलेलं आहे ते एकमेकांना शेअर करायचे. आता शेअरिंग आणि केअरिंग दोन्ही बंद झालं. पण इथं तसं नाहीये बरं. इथं एखाद्या घरी चांगला छान पदार्थ केला, गोड पदार्थ केला की लगेच शेजारच्याला आणून देतो. इथलं नातं म्हणजे रक्ताचं नातं नसेल, पण रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ नातं आहे ह्यांचं. ही ह्यांची नात्यांची वीण आहे ना, ती अशीच घट्ट असू दे. आणि जे सगळे तुझे भक्त आहेत त्यांची एकमेकांशी नात्याची वीण अधिक मजबूत, अधिक घट्ट होत. आई वडील भाऊ बहीण सगळेजण
सुखानं नांदू दे. एवढीच आजच्या दिवशी तुझ्या चरणी प्रार्थना करतो. गणपती बाप्पा मोरया.